मित्रांनो आधी तुम्ही व्ह्यू बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण एक्सप्लोअर करायला जाणार आहे पिंपळणारे येथे असलेल्या डॅम्पवर. तो डॅम्प अतिशय सुंदर आहे, छोटासा डॅम्प आहे. इथला व्ह्यू वगैरे एकदम छान आहे, वातावरण छान आहे, एकदम नेचर आहे तिथे. तर तोच डॅम आपण एक्सप्लोअर करायला जाणार आहे. तर तुम्हाला त्या डॅम्पवर येण्यासाठी कसं यायचं आहे, कुठून कसं यायचं आहे, कोणता रस्ता पकडायचा आहे, कुठून वळायचं आहे, तर पूर्ण गाईड असणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की थांबा. तर मित्रांनो, डायरेक्ट डॅमवर आल्यानंतर पहिलाच व्ह्यू तुम्हाला असा बघायला मिळतो. आणि आता आपण इथं पोचलो आहे. थोडंसं पुढं जाऊया, पुढं जाऊन तिथं गाडी लावूया आणि गाडी लावल्यानंतर आपण डॅमवर जाऊया. तर मित्रांनो, पोचलो आपण इथं आणि आलो आहे डॅमवर. तर तुम्हाला दाखवतो डॅमचा नजारा वगैरे. समोर तर एकदम भारी दिसतोय. डॅम छोटासाच आहे मित्रांनो, पण मग एकदम हवा वगैरे एकदम शांत पीसफुल वातावरण वाटतं, एकदम सुंदर वाटतंय. आणि हा डॅम कुठं असणार आहे, काय असणार आहे, तुम्हाला सांगणारच आहे मी. उन्हाळा असल्यामुळे या पाण्याची पातळी थोडीशी खालवलेली आहे. तर आपण डॅममध्येच उभा आहे, पण मग डॅमचं पाणी इथपर्यंतच आहे. बाकी तुम्ही इकडं बघू शकता, पूर्ण पाणी आटलेलं आहे. तर मग उन्हाळ्यामुळे थोडंसं पावसाळा आल्यानंतर हे पूर्ण इकडचं भरून जातं. आणि इथं पूर्ण पाईपलाईन वगैरे, म्हणजे पाण्यातून लाईनी वगैरे टाकल्या बघा, पाण्याच्या लाईनी वगैरे टाकल्या. तुम्हाला दिसत असेल तिकडे दाखव इकडं. तर इथं पाण्याच्या लाईन वगैरे टाकलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. कारण हे पूर्ण भरून जातं. आता उन्हाळ्यामुळे थोडंसं पाणी कमी झाल्यामुळं मग हे तुम्हाला एवढंच पाणी दिसत आहे. आणि मित्रांनो, इथं आल्यानंतर आहे ना, खूप शांत वाटतंय. आमचे बघ लांब लांबपर्यंत इथं कोणीच दिसत नाही आमच्याशिवाय. मी जो आवाज करतोय, माझ्या आवाजाशिवाय इथं दुसरा काहीच आवाज नाही. बाकी तुम्ही पाण्याचाच आवाज ऐकू शकता आणि हवेचा आवाज ऐकू शकता इथं. हे बघा, ऐका. तुम्हाला पाण्याचा आणि हवेचाच आवाज भेटेल, कारण आम्हीच आहे फक्त इथं, बाकी इथं कोणीच नाही. मित्रांनो, बघा इथं मासा मेलेला आहे. तर बघा मासा मेलेला आता. शिंगाडी प्रजाती का मासा. आता कुठला मासा माहिती नाही, नाही ताजा आहे. वास कसले येते तसं नाही. आपण पक्ष्यांना द्यायचं प्रयत्न करू, पक्ष्यांना देऊ आपण. चल तू पुढं आण. इथं पक्षी इथं समोर, त्यांना देऊ आपण. ते घेतलं ते बघता पळून जाता, काय करतात. आता बा पक्षी पळून गेले इथले, तर आपण पाण्यात टाकून देऊ याला. ज्याला भेटेल तो घेईल खाऊन. मित्रांनो, हा पिंपळणारे महाराष्ट्रातील अतिशय छोटासा आणि सुंदरसा जलसाठा आहे. हा जो डॅम आहे हा शेतीसाठी आणि इथल्या स्थानिक लोकांसाठी पाणी पिण्यासाठी हा डॅम आहे. तर मित्रांनो, हा जो डॅम आहे हा इथं रामशेष किल्ला दिसतोय. रामशेष किल्ल्याच्या बॅक साईडला आहे आणि बॅक साईडवरनं तुम्हाला दिंडोर रोडने यायचं आहे. आणि हा जो डॅम आहे हा पिंपळणारे गावामध्ये आहे. पिंपळणारे जे गाव आहे त्याच्यात आहे. तर तुम्ही पिंपळणारेला येऊन या डॅमला डायरेक्ट इथे येऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा डॅम आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.